नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावरून डॉक्टर सुनील इनामदार यांनी डिजिटल डिटॉक्स याविषयी शेअर केलेला एक विचार तुमच्यापर्यंत पोहोचवते. ऐकूया. आपण अनेकदा बॉडी डिटॉक्स हा शब्द ऐकलेला असेल. डिजिटल डिटॉक्स हा सुद्धा एक असाच प्रकार आहे बरं का. म्हणजे बघा, सध्याचं युग हे डिजिटल युग आहे. सकाळपासून ते रात्रीपर्यंत 24 तास आपल्या हातात मोबाईल, लॅपटॉप यासारखी गॅजेट्स असतात. आणि हे गॅजेट्स वापरण्याच्यात आपण इतके आहारी गेलेलो असतो ना, की 1 मिनिटभरही आपण त्यांच्याशिवाय राहू शकत नाही. पण या सवयीचं एकूणच आपलं आरोग्य आणि शरीरावर वाईट परिणाम झालेले दिसून येतात. आपलं शरीर डिटॉक्स केलं तर त्याचे आपल्या आरोग्याला अनेक फायदे होतात. शरीर डिटॉक्स करण्यासाठी मग आपण आपल्या खाण्यापिण्याच्या सवयीकडे विशेष लक्ष देतो. आणि या गोष्टींमुळे आपलं शरीर डिटॉक्स ठेवण्यासाठी जास्त मदत होते. अगदी त्याचप्रमाणे मानसिक आरोग्य जर उत्तम ठेवायचं असेल तर हे डिजिटल डिटॉक्स करणं फार फार गरजेचं असतं. आजकाल ना सोशल मीडिया आणि मोबाईलचा इतका मोठ्या प्रमाणात वापर वाढला आहे की स्क्रीनवर सतत काम केल्यानं आणि मोबाईलचा जास्त वापर केल्यानं फक्त डोळ्यांनाच नाही तर मानसिक आरोग्याला सुद्धा ते फार घातक आहे. त्यामुळे आपलं मानसिक आरोग्य राखण्यासाठी या डिजिटल गोष्टींपासून जरा दूर राहणं हे फार गरजेचं असतं. आता हे डिजिटल डिटॉक्स करायचं म्हणजे नेमकं काय करायचं बरं? आपला फोन अगदी काही वेळ नाही मिळाला तर मग आपल्याला अस्वस्थता जाणवते, तणाव जाणवायला लागतो, फोन कुठे असेल याचं टेन्शन यायला लागतं आणि वारंवार काही मिनिटांनंतर फोन चेक करण्याची आपल्याला सवय लागते. फोन चेक न केल्यानं आपण ट्रेंड बाहेर आहोत किंवा मागे पडू अशी सारखी भीती वाटत असते. अशा वेळी आपल्याला डिजिटल डिटॉक्स करण्याची गरज आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. सोशल मीडिया हा आपल्या दैनंदिन जीवनाचा एक भाग बनला आहे आणि आपण या प्लॅटफॉर्मवर विनाकारण आपला जास्तीत जास्त वेळ वाया घालवत असतो. काही काम नाही ना की मग घ्या फोन हातात. सतत मीडिया आपण चाळत असतो. रोज रोज हेच काम केलं तर त्याची सवय लागते आणि ही सवय मोडण्यासाठी मोबाईल किंवा लॅपटॉपसारख्या स्क्रीनपासून काही काळ लांब राहण्यासाठी सोशल मीडियाचा आणि ॲप्सचा वापर कमी करणं यालाच डिजिटल डिटॉक्स म्हणतात. ज्याप्रमाणे कुठल्याही गोष्टीचा अतिरेक आपल्या शरीरासाठी नुकसानकारक असतो ना, अगदी त्याचप्रमाणे सतत मोबाईल आणि लॅपटॉप किंवा कोणत्याही स्क्रीन गॅजेट्सच्या आहारी जाणं हे सुद्धा आपल्यासाठी घातक असतं. म्हणूनच आपण रील लाईफपेक्षा रिअल लाईफशी कनेक्ट होणं फार गरजेचं आहे. प्रत्येक वेळी फोन कॉल, मेसेजेस, व्हिडिओ कॉल यांच्या माध्यमातून आपल्या आप्तेष्ट मित्रांशी कनेक्ट होण्यापेक्षा रिअल लाईफशी कनेक्ट व्हायचा प्रयत्न करायला हवा आहे. मित्र, मैत्रिणी, नातेवाईकांशी मोबाईल फोनद्वारे संवाद साधण्यापेक्षा त्यांना प्रत्यक्ष भेटण्याची गरज आहे. मोबाईल, लॅपटॉपसारख्या स्क्रीनचा वापर कमी करण्यासाठी सोपा उपाय आहे हा डिजिटल डिटॉक्स. जेव्हा या स्क्रीन्सपासून आपण दूर राहू ना, तेव्हा आपलं मानसिक आरोग्य उत्तम राखण्यासाठी याची मदत होईल. आपल्याला पुन्हा चार्ज झाल्यासारखं वाटेल आणि मोकळ्या वेळात तुमचा आवडता छंद तुम्ही जोपासू शकाल. तुमच्या ॲक्टिव्हिटीजकडे तुम्ही पूर्ण लक्ष द्याल. म्हणूनच डिजिटल डिटॉक्स ही आजच्या काळाची गरज आहे. शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी आणि अर्थातच आनंदी राहण्यासाठी. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.